नमस्कार. नमस्कार. हे आहेत आमचे श्री अमितजी पोपटराव जाधव. नवी मुंबईतील अत्यंत सुप्रसिद्ध असे लघु उद्योजक आहेत. श्री आई प्रतिष्ठान या नावानं यांची सेवा हवी संस्था आहे. आज आपण यांच्याकडे खास विशेष गोष्टीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया. नमस्कार, मी अमित जाधव, अध्यक्ष श्री आई प्रतिष्ठान. आपण श्री आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू कलाकारांना पेनमध्ये ज्यावेळेस 2021ला पूर गेला होता त्या पुरात त्रस्त झालेल्या गरजू कलाकारांकडून मूर्ती घेऊन आपण हा गणराज आले घरी हा उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवतो. ह्या मूर्ती खरेदी करून ती रक्कम गरजू कलाकारांना दिली जाते आणि त्यातून उरलेला जो नफा आहे त्यातून आपल्याकडे ह्या वर्षी 42 मुलांचं एज्युकेशन होतं. तर आपण यांच्या कार्यशाळेमधील गणरायांच्या मूर्ती पाहायला जात आहोत. या.
हा उपक्रम तुम्ही कोणत्या वर्षापासून चालू केलाय? हा उपक्रम आपण 2021 पासून चालू केला. बरं. आणि त्याचा रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स चांगला आहे, कारण आपला कन्सेप्ट वेगळा आहे की आपल्या कन्सेप्टमध्ये असं आहे की गरजू कलाकारांना आपण तिथे जे सगळे 50-55 वयाच्या वरचे आहेत आणि त्यांची उपजीविकाच ह्या मूर्त्यांवर चालते. खरोखर प्रॉपर पेन, नंदीबा, नाका ह्या गावातून आणलेले गणपती आहेत. आणि मेन म्हणजे प्रत्येकाची आखणी बघाल तुम्ही तर वेगवेगळी आहे. असं नाही की एकाच कारखान्यातून सगळे काढलेत आणि सगळं सेम दिसतं असं वाटत नाही. वेगवेगळ्या घरगुती कलाकारांकडून बनवलेल्या मूर्त्या. आणि साधारण मूर्त्यांची साईज एक 8 इंचापासून ते 3 फुटापर्यंत मूर्त्या आहेत आपल्या. अच्छा. याच्यामध्ये काही मंडळाचे पण गणपती? हा, सोसायटीचे गणपती आहेत, सोसायट्यांमधले गणपती आहेत जे 2.5-3 फुटापर्यंत आहेत. मग प्रतिवर्षी तुम्ही साधारण किती मूर्त्या घेऊन येता? आता मागच्या वर्षी आम्ही 80-82 आणल्या होत्या. यावर्षी 150चा आकडा आम्ही पार केलाय. बर. आणि याचं साधारणपणे तुम्हाला कॉस्टिंग काय पडतं आणण्यापासून ते मग विक्री करण्यापर्यंत तुमचं म्हणजे काय? नाही, कॉस्टिंग बघाल तर त्यांचं बेस जो आहे कलाकारांचा त्यांच्याकडून आम्ही घेतो, त्यांचे पैसे आपण देतो प्रतिष्ठानच्या माध्यमातून, लगेच त्यांचे पेड करतो. आणि मग ट्रान्सपोर्ट एक 7 ते 8 हजार नुसते टेम्पोला जातात आपण ट्रान्सपोर्टला. असं 2 वेळा ते 3 वेळा करावं लागतं, कारण कसं होतं वेगवेगळ्या कलाकारांच्या त्यांच्या मूर्त्या रेडी नसतात. मग एकाच वेळेस त्या सगळ्या अवेलेबल आपल्याला होत नाहीत. मग 2-3 स्लॉट मध्ये आपल्याला त्या आणायला लागतात. आणि मग इथे उंचीनुसार आणि कलेनुसार थोडंसं अँटिक असेल, समजा हा लाल कृष्णपिंगाक्षामध्ये आहे तर याच्यामध्ये रेड मध्ये 3 मूर्त्या आहेत, व्हाईट आहे, ऑरेंज आहे आणि रेड, ह्या 3ही सेम मूर्ती आहेत. ओके. फक्त काय मेन काय कलाकार वेगळे. मग अशासाठी आपल्याला थांबावं, प्रत्येकाची मग कलानुसार थोडंसं आपण अमाऊंट त्याची करत असतो. तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे याच्यातून जो काही नफा मिळतो, आता आपण 2023 साली 22 साली जे नफा झाला होता आणि त्यात काही आपल्या प्रतिष्ठानचे विषय आपण ऍड करून चेडुंग साईडला रांजणी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये झेडपीच्या स्कूलला आपण सायन्स लॅब, पूर्ण अद्ययावत सायन्स लॅब आपण डोनेट केली. अच्छा, चांगला उपक्रम आहे. मग ह्या वर्षी आपल्याला त्याच भागामध्ये दुसऱ्या शाळेला साहित्य शाळेला आणि वॉशरूम बनवून द्यायचं मानस आहे. म्हणजे खेडोपाड्यामध्ये ज्या शाळा आहेत त्यांना सुविधा पुरवायच्या, हा उपक्रम आहे. चांगला छान उपक्रम आहे. अजून काय सांगू शकता याच्याबद्दल? सांगायचं म्हणजे तात्पर्य असं की म्हणजे दुसऱ्यांचं कम्पेअर करून आपण कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय करत नसतो, पण आम्ही कमीत कमी अमाऊंट ठेवली जेणेकरून जास्तीत जास्त मूर्ती जातील, त्या कलाकारांना पैसे मिळतील आणि उरलेल्या अमाऊंट मधून जो आम्ही मोटिव्ह ठेवलाय तो पूर्ण होईल. आणि असे 42 विद्यार्थी आपल्याकडे एज्युकेशन अडॉप्शनला आहेत, तर त्यांचाही काही भाग त्यातून क्लिअर. अच्छा, म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी मुलांना अडॉप्ट केले? हा, एज्युकेशन अडॉप्शन आहे. ओके. 5 ते 6 शाळांमध्ये ते विद्यार्थी शिकतात. म्हणून विनंती हीच राहील सगळ्यांना, सगळ्याच भाविकांना म्हणा किंवा कलाकारांना म्हणा की आपण एका कलेला वाव देतोय प्रतिष्ठानच्या माध्यमातून, तर तुम्ही साथ द्या. कारण आम्ही या उपक्रमासाठी असं स्लोगन ठेवलंय की एक मूर्ती उत्सवासाठी तीच गरजू कलाकारांसाठी. तर जास्तीत जास्त मूर्ती तुम्ही आमच्याकडून बुक करा माफक दरामध्ये. आणि काही अशी कलाकार पण आपल्याकडे आहेत गरजू, जे घरून आपल्याला डायमंड वर्क किंवा धोती वगैरे हे आता नवीन जे काही आलंय क्रिएटिव्हिटी हे पण करतात, तर त्यांना त्याही मुलांना मदत होईल. तर जास्त रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त प्रतिष्ठानला सहभाग द्या. आपलाच सहभाग हीच समाजसेवा राहील. हो. आणि हा तुमचा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये आणि बरेच सारे उपक्रम तुम्ही राबवता. त्याच्यामध्ये श्री आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही मसाल्यांचे पण व्यवसाय करता. तुमचे मसाल्याचा व्यवसाय तुमचा अमेरिकेपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता ह्याच सीझन साठी आम्ही नवीन केले, म्हणजे दरवर्षीच असतं लाडू आणि चिवडा. आपल्याला पै पाहुणे आल्याच्या नंतर त्यांना आपल्याला काहीतरी पदार्थ द्यावा लागतो, मग ते बाहेरचे आणलेले चिप्स वगैरे लोक अवॉइड करतात. तर आम्ही प्युअर घरगुती बनवलेले श्री आई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तर त्यातून बनवलेले लाडू आणि चिवडा ऑर्डर आम्ही घेत असतो आणि ते देत असतो. दिवाळीचा फराळ अमेरिकेपर्यंत पोहोचवलेला आहे. आताही गणपतीच्या ऑर्डर आहे आणि त्याला चांगली मागणी पण आहे, वर्षभर मागणी असते. फराळ आपल्याकडे वर्षभर मिळतो.
शिवाय आणि तुमच्याकडे गणपतीसाठी सुद्धा मागणी आहे. हो. मग तुम्ही ते पाठवले का? आता पॅकेजिंग चालू आहे, मेकिंग आणि पॅकेजिंग, कारण अजून 1 महिना आहे. हा. तर तो पदार्थ 3 ते 4 दिवस अगोदर, म्हणजे अंदाजे 2 ते 3 तारखेला सप्टेंबरला तिथपर्यंत पोहोचेल. बरं, नाही इथून आपल्याकडून काही गणपतीच्या मूर्ती काही स्पेशली कोणी मागवल्या का? हा, मागवल्या होत्या, म्हणजे त्यांचं चाललं होतं, पण ऍक्च्युली पॅकेजिंगचा थोडासा इश्यू असल्यामुळे नाही की या वर्षी केलं. पण बघूया, आलं पुढच्या वर्षी तर तसं नियोजन आपण करू. अच्छा, तर हे आहेत आमचे अमितजी जाधव, प्रसिद्ध उद्योजक आहेत. आणि श्री आई प्रतिष्ठान हे यांचं अतिशय नावाजलेलं असं उद्योग संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. यातला हा उपक्रम आहे गणराज आले दारी. या माध्यमातून जे गरजू कलाकार आहेत, पेन किंवा पेनच्या आसपासच्या परिसरामध्ये जे गरजू कलाकार आहेत त्यांच्याकडून यांच्याकडे मूर्त्या आणल्या जातात. त्यांना त्याच वेळेस त्यांचे जे काय असेल ते रक्कम दिली जाते. इथं आल्यानंतर अगदी माफक दरामध्ये या मूर्ती विकल्या जातात आणि त्याच्यातून जो नफा मिळतो त्याच्यामध्ये अनेक उपक्रम, जसं की शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी प्रत्येक वर्षी हे वेगवेगळ्या शाळांना मदत करत असतात. त्याचबरोबर या संस्थेकडे जवळपास 50 विद्यार्थी शिक्षणासाठी अडॉप्शन केलेलं आहे. या सर्व कार्यामध्ये आपल्या सर्वांचाही सहभाग असायला हवा, म्हणून सर्वांनी या संस्थेला मदत करा. जे लोक हा जो व्हिडिओ बघतायत यांना नम्र विनंती राहील, हे जे ठिकाण आहे ते सानपाडा, नवी मुंबई, सेक्टर 1 या ठिकाणी आहे. पत्ता आपल्याला या व्हिडिओमध्येच पाठवला जाईल, दिला जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. त्या पत्त्यावरती आपण या आणि या ठिकाणी ज्या सुबक आकर्षक अशा मूर्त्या आहेत, एकापेक्षा एक लाघवी अशा मूर्त्या आहेत. या मूर्तींमध्ये आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा पूजेसाठी घेऊन जा, ही नम्र विनंती राहील. धन्यवाद. धन्यवाद अमित सर. धन्यवाद.